काँग्रेसच्या विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे. चीनला आपण शत्रू का मानतो आहे, चीनशी आपलं काय नातं आहे हे आपण पुन्हा एकदा विचारात घेतलं पाहिजे. चीनला शत्रू मानणं योग्य नाही. चीनच्या बाबतीमध्ये नेहमीच कुठल्या तरी गोष्टी फुगवून सांगितल्या जातात आणि चीनसोबत आपण नेहमी शत्रुत्व घेऊन बसतो. हे शत्रुत्व संपवलं पाहिजे असं सॅम पित्रोदा यांचं म्हणणं आहे. आता आपण थोडंसं नेहरूंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विदेश नीतीकडे जाऊया, म्हणजे आपल्याला हा प्रश्न प्रामुख्याने लक्षात घेता येईल. 1949 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या विदेश नीतीवरती भाष्य केलेलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भारताचं एकूण उत्पन्न हे 380 कोटी रुपये आहे आणि त्यापैकी आपण 180 कोटी रुपये आपण आपल्या बाह्य सुरक्षेवरती खर्च करतो आहोत. हा परिणाम सरळ आपल्या परराष्ट्र व्यवहाराचा आहे किंवा जे परराष्ट्र धोरण आहे त्या संदर्भातला आहे. आपलं परराष्ट्र धोरण योग्य नसल्यामुळे आपल्याला जवळपास देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 50% पैसा हा आपल्या संरक्षणावरती खर्च करावा लागतो आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चीनच्या बाबतीमध्ये नेहरूंना काही सल्ले दिलेले होते. ज्यावेळेस काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये गेला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की चीन आपला कधीही मित्र होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे चीनच्या बाबतीमध्ये आपण थोडा सावध पवित्रा घेतला पाहिजे. चीन ज्यावेळेस युनोमध्ये सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मागत होता त्यावेळेस भारताने चीनला पाठिंबा दिला. या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये लखनौमध्ये जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारताने चीनला पाठिंबा देत बसू नये, कारण चीन आपला कधीही मित्र होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षा परिषदेमध्ये भारताने चीनला पाठिंबा देण्यापेक्षा भारताने आपली बाजू पक्की केली पाहिजे आणि युनोमध्ये आपल्याला स्थायी सदस्यत्व मिळवलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. सरळ आपण युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मागितलं पाहिजे आणि ते मिळवलं पाहिजे. चीनच्या भरोशावरती आपल्याला बसून चालणार नाही. भविष्यामध्ये चीन आपल्याला कसल्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. तरीही भारताने युनोमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून चीनला पाठिंबा दिला आणि चीन सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य झाला. पण याचा परिणाम चीन कधीही भारताच्या बाजूने भविष्यामध्ये उभा राहिला नाही. ज्यावेळेस भारत पाकिस्तानचा संबंध अर्थातच काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये गेला त्यावेळेस चीनने भारताच्या विरोधामध्ये मतदान केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की चीनपासून आपण सावध राहिलं पाहिजे. चीन आपला कधीही मित्र होऊ शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला त्यावेळेस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा इशारा दिला होता की याच्यावरती भारताने पुन्हा एकदा विचार करावा, कारण चीनसोबत पंचशील करार करून काहीही अर्थ नाही आहे. चीन पंचशिलाचं कधीही पालन करणार नाही आणि विशेष म्हणजे कम्युनिस्ट देशामध्ये पंचशिलाला काहीही स्थान नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध धम्मावरती बुद्ध तत्वज्ञानावरती अतिशय प्रेम होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पंचशिलाला काहीही अर्थ नसतो. त्याच्यामुळे आपण पंचशील करार करू नये, कारण चीनसारखा देश तर कधीही पंचशिलाचं पालन करणार नाही, कारण तो कम्युनिस्ट देश आहे आणि कम्युनिस्ट देशामध्ये अशा प्रकारच्या पंचशिलाला काहीही अर्थ असत नाही आणि म्हणून साम्यवादी देशामध्ये अशा प्रकारचा विचार करणं देखील योग्य नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी पंचशील कराराला देखील विरोध केला. लागलीच 1962चं युद्ध सुरू झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो 1954ला इशारा दिलेला होता तो खरा व्हायला लागला. आज देखील आपण चीनची परिस्थिती बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की चीनने डोकलामचा प्रश्न निर्माण केलेला आहे. लडाखचा काही भाग चीनने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याचबरोबर नेपाळमध्ये देखील चीनने बऱ्याचशा हालचाली वाढवलेल्या आहेत. त्याच्यामुळं भारताच्या बाह्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. इतकंच नाही तर चीनने नव्याने स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाची पॉलिसी आणलेली आहे जी भारताला पूर्णपणे समुद्रमार्गी घेरताना आपल्याला पाहायला मिळते. या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सवरती अजूनही भारताने मोठ्या प्रमाणामध्ये विचार केलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केलेला आहे जो ग्वादर बंदरापासून हाँगकाँगपर्यंत जातो आणि म्हणून हा जो काही रस्ता आहे हा रस्त्याचा देखील विचार केला पाहिजे, कारण हा रस्ता सरळ POK मधून जातो आणि म्हणून या बाबतीमध्ये देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की चीन हा आपला खरा शत्रू आहे, कारण त्याच्या ज्या हालचाली आहेत ह्या हालचाली भयानक आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सातत्याने सल्ला दिलेला होता की चीनसोबत अशा प्रकारचे मैत्रीचे संबंध निर्माण करून काही अर्थ नाही आहे. चीनला आपण जशास तसं उत्तर द्यायला आतापासून शिकलं पाहिजे. आज परिस्थिती अशी झालेली आहे की नरेंद्र मोदी देखील चीनला शत्रू मानायला तयार नाहीत. आपलं भांडण फक्त पाकिस्तानशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की पाकिस्तान आपला खरा शत्रू होऊ शकत नाही, कारण तो एक छोटासा देश आहे आणि त्याला आपण कधीही संपवू शकतो, परंतु
चीन हा आपला खरा शत्रू आहे, याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. परंतु नेहरूंनी हिंदी चीनी भाई भाई म्हणत पंचशीलचा करार केला, परंतु या पंचशीलाचं पालन फक्त भारत आतापर्यंत करत आलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने भारताला चीनपासून सावध राहण्याचा इशारा दिला. आणि म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही विचार व्यक्त केलेला होता तो विचार पुन्हा एकदा नव्याने अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती एक नवं धोरण आखणं देखील गरजेचं आहे. खरं तर भारताला परराष्ट्र धोरणच नाही असं म्हटलं जातं, कारण ते नाहीच आहे. त्याच्यामुळं भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून आपण फक्त आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने थोडेफार विचार करतो, थोडेफार संबंध ठेवतो एवढंच, परंतु आपलं धोरण मात्र अजूनही निश्चित नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा देण्याचं जे कारण सांगितलं होतं त्या कारणामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण हे एक कारण होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची चिंता होती की जर भारताचं एकूण उत्पन्न हे 380 कोटी रुपये असेल आणि त्यातला 180 कोटी रुपयाचा भाग जर आपण फक्त आपल्या सुरक्षेवरती खर्च करत असो तर आपलं परराष्ट्र धोरण कुठे ना कुठे बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी नेहरूंकडे भारताचं परराष्ट्र धोरण स्वतःकडे मागितलेलं होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परराष्ट्र धोरण हे खातं दिलं गेलं नाही. आणि म्हणून आतापर्यंत भारताचं परराष्ट्र धोरण हे निश्चित झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे भारताचं परराष्ट्र धोरण खातं आलं असतं तर कदाचित चीन, पाकिस्तान किंवा इतर जे काही आपले परराष्ट्र धोरणाचे संबंध आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत हे कदाचित बदललेले आपल्याला पाहायला मिळाले असते. आज नरेंद्र मोदी हे चीनला शत्रू मानायला तयार नाहीत, त्यावेळेस पंडित नेहरूही चीनला शत्रू मानायला तयार नव्हते. आणि आज काँग्रेस जरी चीनच्या विरोधामध्ये बोलत असली, नरेंद्र मोदींनी ॲक्शन घ्यावं असं म्हणत असली, तरी श्याम पित्रोदा यांना असं वाटतं की चीन हा आपला शत्रू नाही, चीनपासून आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका नाही. परंतु आपण जर चीनच्या दोनच पॉलिसीचा अभ्यास केला, एक म्हणजे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आणि दुसरा म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, या दोनच पॉलिसीचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की चीनने आपल्याला कशा पद्धतीने घेरलेलं आहे आणि याचा प्रामुख्याने विचार करणं देखील गरजेचं आहे. समुद्रमार्गे असलेले जवळपास 16 बेटं हे चीनने विकत घेतलेले आहेत, तिथं सैनिकी तळ उभे केलेले आहेत आणि याचा धोका भविष्यामध्ये भारताला निश्चितच होऊ शकतो. आणि म्हणून चीनपासून सावध आपण राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील वारंवार हीच बाब सांगितलेली होती की चीनपासून आपण सावध राहिलं पाहिजे, परंतु अजूनही आपण चीनच्या या धोक्याला ओळखलेलं नाही. चीनसोबत आपले आर्थिक व्यवहार सुरू आहेत. तसं पाहिलं तर चीनसोबत बुद्धाच्या कालखंडापासून आपले सांस्कृतिक संबंध देखील आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मात्र भारताची चिंता होती. आणि म्हणून त्यांनी कुठलेही सांस्कृतिक असो किंवा पंचशिलासारखे असो किंवा चीन जरी बुद्धिस्ट देश असला तरीही अशा देशासोबत आपले परराष्ट्र धोरण आखत असताना आपल्या सुरक्षेचा देखील विचार केला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांनी सातत्याने चीनपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला होता. चीनच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक संदर्भ आहेत, ते आपण वेळोवेळी निश्चितच वाचत जाऊ किंवा त्याला पुन्हा एकदा रिपीट करत जाऊ. परंतु आज जो काही संदर्भ मी तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने 3 संदर्भ होते. एक म्हणजे भारताचं एकूण उत्पन्न, बाह्य सुरक्षेवरती होणारा खर्च, दुसरा पंचशील करार आणि तिसरा युनोमधल्या स्थायी सदस्यत्वा बाबतीमध्ये चीनने आपल्या बाबतीमध्ये काय विचार केला आणि आपण चीनच्या बाबतीमध्ये काय विचार केला. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.